तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि सगळ्यांना बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर माझी आत्ताच पूजा झाली आहे, तुम्हाला दाखवते मी। वंदना झालेली आहे आणि आज वातावरण इतकं आहे की पावसाचं आहे। मला जायचं दीक्षाभूमीवर, मी वाट बघत आहे साकेतची, कारण का मी बुद्ध पौर्णिमा असली की जातेच दीक्षाभूमीवर आणि इथून दूर आहे, थोडंसं जवळ असतं लगेच गेलो असतो, पण दूर आहे तर जात आहे। म्हणजे घरचं सगळं आवरून पूजा गिजा करून स्वयंपाक पण झाला आहे। स्वयंपाक काय केला दाखवते, पूजा कशी केली ते पण दाखवते तुम्हाला। आपले आता पूजा झाली आहे। हे केली मस्त खीर, यात केसरचा कलर आला आहे बघा। मुलाचं चालू आहे जेवण, पुऱ्या, छोले। झाला आपला स्वयंपाक रेडी। आता इकडे पोरांचे जेवण चालू आहे, किचन पण झाली माझी आवरणं। तर तुम्ही काय काय केलं नक्की। घराचे सगळे कामं आवरून आता मी निघाली आहे दीक्षाभूमीवर। आणि वातावरण बघा किती भारी वाटत आहे ना। ऊन नव्हती आज, दिवसभर आभाळ होतं, ढगाळ वातावरण होतं। आणि सानन, साकेत, आम्ही तिघेजण निघालो दीक्षाभूमीवर। दीक्षाभूमीवरनं आज खूप भारी वातावरण असतं, तिथे लोक पण भरपूर असतात। सकाळी गर्दी जास्त राहते, त्याच्यामुळे मग म्हटलं दुपारचं ठीक राहते, म्हणून आम्ही 3-3:30 वाजता आलो। आणि बघा दीक्षाभूमी किती छान दिसते धरून। आणि इकडे गर्दी पण होती, तुम्हाला दिसत असेल आजूबाजून ट्रॅफिक राहते। पोलीस भरपूर होते आज, जिकडे तिकडे पोलीस होते, सिक्युरिटी चांगली होती। तर हे बघा आता इकडे गाड्या, सगळ्या गाड्याची पार्किंग हे आतमध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे दीक्षाभूमीवर। आणि नागपूरचे बरेचसे लोक, आजूबाजूच्या गावचे लोक पौर्णिमेच्या दिवशी दीक्षाभूमीला येतातच। तर बघा आता इकडे संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे। इथे संध्याकाळी कार्यक्रम राहतो मोठा, तर त्याची तयारी चालू होती। सगळीकडे खुर्च्या वगैरे टाकल्या आहे, तुम्हाला दिसत असेल इकडे सगळं तयारी चालू आहे संध्याकाळच्या कार्यक्रमाची। तर हळूहळू मी आवाज म्यूट केला आहे, कारण का भाषणचा आवाज येत होता तिथे चालू होतं। तर आता मी दर्शन करायला येत आहे आणि एवढं भारी वाटत होतं ना, सगळं व्हाईट होतं तिथं, मस्त पांढरं शुभ्र सगळं पेंडॉल टाकलेलं होतं, खूप प्रसन्न वाटत होतं मनाला पण। इथे मग मी वंदना केली आणि गर्दी हळूहळू पुन्हा संध्याकाळ होत आली तशी वाढत चालली होती। त्याच्यामुळं मग मधातल्या टाईममध्ये येते मी, जेव्हा गर्दी नसते, छान शांततेत आपलं काम होऊन जातं। तर हे बघा आता हळूहळू गर्दी दिसत असेल तुम्हाला वाढत आहे, खूप भारी वाटत होतं, मस्त वाटत होतं। मला तर वाटलं पाऊस येणार की काय, पण नाही आला। खूप चांगलं वाटलं की कार्यक्रम छान झाला इथला। आणि बघा आतमध्ये दीक्षाभूमीमध्ये पण गर्दी तुम्हाला दिसत असेल, हळूहळू वाढत चाललेली आहे इथे। जसं तुम्हाला सांगितलं पहिले कॅमेरा अलाव नव्हता, म्हणून आता दीक्षाभूमीच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही दर्शन होऊ शकते। नाहीतर पहिले कॅमेरा नव्हता आतमध्ये अलाव, त्याच्यामुळे होत नव्हतं, पण आता तुम्हाला घर बसल्या मिळून जातं दर्शन। तर आता निघालो आम्ही घराकडे। तर इथे दीक्षाभूमीवर इथं फराळाचं वाटप चालू होतं, सगळ्यांना फराळ, पाण्याची सुविधा, पोलीस इथं भरपूर होते। आणि खरंच खूप भारी वाटलं जेव्हा मला इथे लेडीज पोलीस दिसल्या सगळीकडे। कमीत कमी 30च्या वर लेडीज पोलीस होते आजूबाजूला, आणि जेंट्स फक्त 5-6 दिसले मला। खूप भारी वाटत होतं ते बघून, लेडीज आणि इतक्या डॅशिंग दिसत होत्या ना, खूप मस्त वाटत होतं जेव्हा स्त्रिया अशा चांगल्या अहद्यावर किंवा आणि सगळ्यांना व्यवस्थित सांगत होत्या, सगळं करत होत्या। तर खूप कधी मनाला गिल्टी वाटते की आपण आयुष्यात काहीच नाही केलं, असं होतं कधी। तर आता मी आली आहे माझ्या घराच्या साईडने, इथे ना स्टॉल असतो, इथे 5 प्रकारचे फळं, खीर याचा वाटप असतो। आणि इतके फळं असतात ना की तुम्हाला म्हणजे संपत्ती नाही, इतके फळं असतात। कमीत कमी संध्याकाळी 3-4 घंट्यापर्यंत वाटप चालतो तो फळांचा, कारण का बऱ्याच जणांना उपवास असतो पौर्णिमेचा, त्याच्यामुळे फळं वाटप असतं इथे। आणि प्रत्येकाला मिळतं, असं नाही का संपून जाते लवकर, तर भरपूर राहते। तर तुम्हाला दिसत असेल गर्दी, हे बघा किती गर्दी झाली आहे इथे, भरपूर गर्दी आहे। आणि एक साईडनी खीर असते, तर असा खीर वाटप सगळं व्यवस्थित होते पौर्णिमेला। आणि सगळ्यात मेन म्हणजे शांतता असते, मस्त वाटते। रॅली पण खूप मोठी निघालेली होती, पण मला वेळ झाला खाली जायला, त्याच्यामुळे रॅली निघून गेली होती। रॅली पण खूप मोठी राहते। आणि बघा सगळेजण
तर छान वाटतं, प्रसन्न वातावरण असतं. आम्ही जिकडे राहतो तिथे छान वाटतं, भारी वाटतं. विहारात गेली मी, पण विहारात गेला तिथला व्हिडिओ नाही काढला. विहाराच्या मध्ये पण गेली, जिथे आम्ही वर्गण देतो कार्यक्रम असते तिथे गेली होती मी. तर तुमच्याकडे बुद्ध पौर्णिमा कशी करतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा लेट पण बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.